नमस्कार, मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या तुम्ही घरातून बाहेर निघाला असाल तर तुम्हाला आज बऱ्याच दिवसानंतर बाहेर ऊन पडलेलं दिसलेलं असेल. मुंबईमध्ये तरी सध्या ही परिस्थिती आहे, पण ओव्हरऑल महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अनेक भागांमध्ये पाऊस ओसरल्याचं चित्र आहे. पण आणखीन किती दिवस हे असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे? महाराष्ट्रातून पाऊस माघार कधी घेणार आहे? हा पाऊस थांबणार कधी आहे? पुढच्या काही दिवसांसाठी काय अलर्ट आहे? सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सॅटेलाइट इमेज तुम्ही स्क्रीनवर पाहताय. तुम्ही जर जवळ येऊन ही इमेज बघितली तर तुम्हाला दिसेल इथे एक सिस्टम तयार झालेला आहे जे की महाराष्ट्राच्या फार लांब आहे. पण या सिस्टममुळे जर आपण बघितलं तर कोकणाच्या काही पट्ट्याला या वादळाचा फटका बसतोय, या चक्राकार वाऱ्यांचा फटका बसतोय. सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वारे आपल्याला जर आपण बघितलं तर वाहताना पाहायला मिळत होते आजच्या दिवसाला. इकडे खाली बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा एक लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे. त्याचा परिणाम कुठेही महाराष्ट्रावर सध्या नाहीये. ढग कुठल्याही प्रकारचे महाराष्ट्रावर दिसत नाहीयेत. म्हणजेच काय तर पावसाचा धोका महाराष्ट्रावर तरी सध्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याचाच परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर पावसासाठी कुठेही याचे धोक्याचे अलर्ट दिलेले नाहीयेत हवामान विभागाने. अलर्ट नेमके काय आहेत हे जाणून घेण्याआधी चक्रीवादळाची सिच्युएशन मी तुम्हाला सांगते. गेल्या काही दिवसांपासून आपण एका चक्रीवादळाबद्दल बोलत होतो. बुआलोई चक्रीवादळाचं नाव आहे. लो प्रेशर हळूहळू याचं लो प्रेशरमध्ये कन्व्हर्जन होत आहे. याची इंटेन्सिटी कमी होत आहे. विंडीमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे त्याचा पूर्णपणे त्याचा जो जोर आहे तो कमी झालेला दिसणार आहे. व्हिएतनाममध्ये हे चक्रीवादळ धडकलेलं होतं. रागासा या चक्रीवादळाचं नंतर या बुआलोईमध्ये कन्व्हर्जन झालेलं होतं. व्हिएतनाममध्ये त्याचा कहर पाहायला मिळाला. अजून सुद्धा व्हिएतनाममध्ये नुकसान होतंय. इकडे जर तुम्ही बघितलं तर हा बंगालच्या उपसागराचा भाग आहे. या अनेकच्या जे चक्रीवादळ सातत्याने सध्या तयार होत आहेत त्याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरामध्ये अनेक हालचाली होतात असं सुद्धा बोललं जात होतं. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कुठल्याही मोठ्या हालचाली होत नाहीयेत. म्हणजेच काय तर महाराष्ट्राला याचा पावसाचा धोका सध्या काही नाहीये असं आपण बोलू शकतो. आता IMDने जे अलर्ट जारी केलेले आहेत त्यानुसार मी तुम्हाला पुढच्या काही दिवसांची सिच्युएशन सांगते. ग्रीन अलर्ट तुम्हाला 30 तारखेला दिसणार आहे बघा. कुठेच येलो अलर्ट दिसत नाहीये. म्हणजेच पावसाचा धोका नाहीये. फक्त ढगाळ वातावरण नांदेडमध्ये, लातूरमध्ये असणार आहे 30 तारखेला. 1 तारखेला जर तुम्ही बघितलं तर विदर्भामध्ये तुम्हाला पाऊस दिसतोय. यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये हलक्या ते मध्यम सरी. बाकी महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण असणार आहे. 2 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर लातूर, नांदेड, इकडे परभणी, हिंगोली हे मराठवाड्यातले काही भाग आहे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये अमरावती, वर्धा, नागपूर इथे आपल्याला हलक्या ते मध्यम सरी. बाकी सगळ्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असेल. 3 तारखेला जर बघितलं तर पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसतोय. विदर्भामध्ये, मराठवाड्यातील काही भागांमध्ये, नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये, सिंधुदुर्गामध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजेच हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी असतील. 4 तारखेला बघा पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला दिसतोय. फक्त काही जिल्हे सोडले तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय. आता पुढच्या काही दिवसांची म्हणजे 4 ते 5 दिवसांची ही परिस्थिती होती. आपण जर बघितलं तर पुढचे 4 ते 5 दिवस तरी महाराष्ट्रामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळणार नाहीये. पण महापुराचा फटका अनेक भागांना बसलेला आहे. त्यातूनच आता जर आपण बघितलं तर अनेक जिल्हे जे आहेत ते सावरत आहेत. त्याच्यामुळे ही एक आनंदाची बातमी त्यातल्या त्यात आपण बोलू शकतो की धोक्याचा पाऊस पुढचे काही दिवस नसणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पाऊस कधी महाराष्ट्रातून माघार घेणार आहे किंवा हा पाऊस थांबणार तरी कधी आहे? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देते. ही इमेज जी तुम्ही स्क्रीनवर पाहताय ही आहे मान्सून विड्रॉवलची इमेज जी IMDने जारी केलेली आहे. व्हाईट कलरचा भाग म्हणजेच काय तर या भागांमधून पावसाने परतीचा प्रवास सुरू केलेला आहे, काढता पाय घेतलेला आहे. ब्लू लाईन तुम्हाला दिसतीये म्हणजेच काय तर त्या तारखेला पाऊस त्या भागांमधून निघून गेलाय. गुजरातमध्ये हा गुजरातचा भाग आहे. या सगळ्या वरच्या भागातून पाऊस निघून गेलाय. लाल लाईन म्हणजेच काहीतरी अपेक्षित डेट आहे की 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल आणि 10 तारखेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रातून पाऊस जो आहे तो काढता पाय घेईल. म्हणजेच काय तर 5 ते 10 तारखेदरम्यान जो पाऊस पडणार आहे महाराष्ट्रामध्ये तो पाऊस परतीचा पाऊस असणार आहे. म्हणजेच खरा परतीचा पाऊस कधी सुरू होणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 5 तारखेनंतर जो पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार आहे तो परतीचा पाऊस असणार आहे. 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रातून हा परतीचा पाऊस जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 10 तारखेनंतर माघार पूर्णपणे महाराष्ट्रातून पाऊस घेईल. 15 तारखेपर्यंत ओव्हरऑल अख्ख्या भारतातून पाऊस माघार घेईल असं एकूणच चित्र या इमेजनुसार तरी आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच जर आपण बघितलं तर आत्ता परतीचा पाऊस पडलेला नव्हता.
बंगालच्या उपसागरामध्ये होणार हालचालींमुळे हा पाऊस होत होता. पण ऑक्टोबर महिन्यामध्ये खरा पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि 5 तारखेनंतर तो परतीचा प्रवास सुरू होणार आहे. 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रातून हा पाऊस निघून जाईल. त्याच्यामुळे जर तुम्हाला हवामान रिलेटेड आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये मांडा. तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही काही पुढच्या काही दिवसांची हवामानाची परिस्थिती होती. लोकमत पाहिल्याबद्दल ही काही दिवसांची हवामानाची परिस्थिती होती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.